नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदम ईशमाळंदीवल्लभम. श्री संत निळोबाराय निळोबारायांच्या जीवनचरित्राविषयी एक सुंदर असणारं लिखाण या माध्यमातून होत आहे. त्या लिखाणामध्ये थोडी पुष्टी मिळावी या उद्देशाने आम्हाला निळोबारायांच्या चरित्राविषयी आणि त्यांच्या वाङ्मयाविषयी जो अनुभव आहे त्याविषयी 4 शब्द बोलण्याचा हा प्रयत्न. श्री संत निळोबाराय म्हणजे जे काव्य करणारे संत आहेत त्या संतांमधले शेवटचे संत. आणि संत पंचायतन ज्याला आपण म्हणतो, माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबाराय, श्री संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि श्री संत निळोबाराय या 5 संतांना संत पंचायतन असं म्हणलं जातं. तसं आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी देव पंचायतन लोकांच्या समोर मांडलं. गणपती, भगवान शिव, भगवान विष्णू, भगवती जगदंबा, सूर्यनारायण हे जसं देव पंचायतन मानलं जातं, तसं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत पंचायतन पाहिलं जातं. तसे तर सर्व संत समान अधिकाराचे आहेत, तरीसुद्धा लिखाण ज्यांचं जास्त स्वरूपाचं आहे त्या संतांमध्ये श्री संत निळोबाराय सुद्धा आहेत. निळोबारायांचा गाथा म्हणजे अप्रतिम असणारं काव्य आहे. निळोबारायांचे अभंग, त्यांच्या गवळणी, त्यांचे बाळक्रीडा हे सर्वच अभंग अतिशय सुंदर आहेत, अतिशय चिंतनीय आहे. निळोबारायांचं जे स्थान आहे आपण पिंपळनेरला पाहतो. हे पिंपळनेरला वास्तव्य करण्याच्या आधी निळोबारायांचं मूळ असणारं स्थान ते म्हणजे रामलिंग. या रामलिंग क्षेत्रामध्ये राहत असताना आणि कुलकर्णी पदाचं काम निळोबाराय करत होते. ते काम करत असताना काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचा छळ केला आणि मग त्यांनी रामलिंग सोडून दिलं. रामलिंगाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला आणि भगवान रामलिंग महादेवाला विनंती केली, देवा, आजपर्यंत परमार्थ करत होतो, पण आता मला फक्त परमार्थच करायचा आहे. म्हणजे काय? म्हणजे मी प्रपंचसहित परमार्थ करत होतो, आता मला प्रपंचाचा कोणत्याच प्रकारचा लवलेश न ठेवता निवळ परमार्थच करायचा आहे. आणि असं सांगून रामलिंगातून निळोबाराय त्यांनी पारनेर क्षेत्रात राहण्याकरिता आले. पारनेर क्षेत्रामध्ये राहत असताना निळोबारायांनी बऱ्याच काळापर्यंत नागेश्वराची सेवा केली. म्हणजे महादेवाची उपासना निळोबाराय बऱ्याच काळापर्यंत करत राहिले. हे करत असताना वारकरी संप्रदायाविषयीची विलक्षण असणारी ओढ श्री संत निळोबारायांना होती. अंतःकरणामध्ये विशेष भाव ज्ञानोबाराय तुकोबारायांविषयीचे होते. म्हणून पंढरीची वारी निळोबाराय करत होते. मग पारनेर क्षेत्रात राहत असताना त्यांना अनेक साक्षात्कारही झाले. तिथून ते पंढरीची वारी करू लागले. मग पंढरीची वारी करत असताना वारीला जाताना ते पिंपळनेर क्षेत्रामध्ये एक दिवशी मुक्कामी थांबले. तिथं थांबलेले असताना भोलोजी पाटील म्हणून होते गाजरे, तर त्यांना महारोग झाला होता. मग फार त्रस्त झाले होते. कोणीतरी वारकरी आपले पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले आहेत असा विचार करून त्या सगळ्या लोकांनी निळोबारायांना विनंती केली की, बाबा, आमचे असे पाटील आहेत आणि ते आजारी आहेत, तुम्ही काही उपाय जर करत असाल तर पहा. ते म्हणले, मी वारकरी आहे, माझ्याकडे काय दुसरं साधन आहे. म्हणून पांडुरंगाचा बुक्का माझ्याकडे आहे म्हणून तो बुक्का थोडासा दिला आणि गाजरे पाटलांना तो बुक्का लावल्याबरोबर त्यांचा तो महारोग निघून गेला. पण निळोबाराय पहाटेच लवकर उठून वारीला दिंडी करता पुढे निघून गेले. सगळे लोक निळोबारायांचे शोधाशोध करू लागले, पण निळोबाराय काही सापडले नाही. मग आता त्यांची वाट 1 वर्षभर पाहिली. 1 वर्षानंतर पुन्हा निळोबाराय तिथंच मुक्कामी आले. मग त्यांचा परिचय झाला. त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेला जो चमत्कार आहे तो सगळा प्रख्यात झाला. मग त्या पाटलांनी थोडी विनंती केली की, निळोबा, आपण आणि पिंपळनेर क्षेत्रातच वास्तव्य करण्याकरिता थांबा. निळोबाराय पिंपळनेर क्षेत्रातच वास्तव्य करण्याकरिता थांबले. आणि मग तिथंही बऱ्याच काळापर्यंत आणि भगवत चिंतन करत फार सर्व लोकांना अतिशय परमार्थाचा आनंद देत निळोबाराय त्या गावात वास्तव्य करत होते. परिसरामध्ये अनेक ठिकाणी निळोबारायांनी कीर्तनाला जावं हे सगळं करत असताना निळोबारायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. मग तीर्थयात्रा करत असताना ते आळंदीला गेले आणि आळंदीतून सहजच देहू जवळ आहे म्हणून आपण देहूला जावं. तुकोबारायांचा महिमा पण त्यांनी ऐकला होता, पण तेवढासा विशेष रूपाने ऐकायला मिळाला नव्हता. मग देहू गावात तुकोबारायांच्या दर्शनाकरिता गेले.
तुकोबरायांचे चिरंजीव ते नारायण महाराज. तुकोबराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर त्यांचे असणारे जे पुत्र श्री संत नारायण महाराज त्यांचा जन्म झाला होता. आईसाहेब तुकोबराय वैकुंठाला गेले त्यावेळेला गर्भवती होत्या आणि त्यानंतर 4-6 महिन्यानंतर त्या प्रसूत झाल्या. त्यांना नारायण नावाचा पुत्र झाला. तेच नारायण महाराज आहेत. त्यांनी पण तुकोबरायांची जी परंपरा आहे पुढं फार सुंदर रीतीनं चालवली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणलं जातं, या ज्ञानोबा तुकाराम भजनाचे मूळ जनक नारायण महाराजच आहे. जसं तुकोबरांच्या चरणपादुका आपल्याबरोबर घ्यायच्या आणि आळंदीला नारायण महाराजांनी जायचं. ज्ञानोबरांच्या चरणपादुका घ्यायच्या आणि गळ्यामध्ये 2 बाजूला त्या पादुका अशा घ्यायच्या आणि रस्त्यानं चालायचं. लोकांनी विचारलं की महाराज हे काय आहे, ह्या पादुका कोणाच्या? मग त्याने सांगायचं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत वारकरी संप्रदायामध्ये भजन प्रचलित झालं, ज्ञानोबा तुकाराम. अशा पद्धतीने नारायण महाराज एकनिष्ठ होते, भगवत भक्त होते. तुकोबरायांवर फार त्यांची निष्ठा, त्यांचे वडीलच तुकोबराय. मग निळोबराय यात्रा करत ज्यावेळेला देऊ गावात गेले त्यावेळेला निळोबरायांची आणि नारायण महाराजांची भेट झाली. निळोबराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी निळोबरायांचा जन्म झाला होता. जगद्गुरू तुकोबराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर निळोबरायांचा जन्म बऱ्याच कालखंडानंतर झाला. मग नारायण महाराजांचं वय निळोबरायांपेक्षा जास्त होतं, तरी पण त्यांना जाऊन भेटले, फार समाधान वाटलं आणि तीर्थयात्रा करण्याचा मनोदय त्यांच्यासमोर मांडला. पण नारायण महाराज म्हणले आम्हाला पण आपल्याबरोबर तीर्थयात्रेला यायचं. मग दोघांनी बरोबर तीर्थयात्रा केली. मग ती तीर्थयात्रा करत असताना दोघांमध्ये फार मोठा संवाद झाला. तुकोबरायांचं संपूर्ण जीवनचरित्र आणि नारायण महाराजांच्या मुखातून निळोबरायांना ऐकायला मिळालं. तुकोबरायांच्या जीवनातले सगळे बारकावे त्यांनी ज्यावेळेस ऐकले त्याच्यामध्ये 2 विशेष गोष्टी निळोबरायांना ऐकायला मिळाल्या. त्या म्हणजे अशा की तुकोबराय सदैव वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथीबाईंकरता पुन्हा आले. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, म्हणून भागीरथीबाईंकरता आले आणि संताजी जगणाऱ्यांकरता जगद्गुरू तुकोबराय पुन्हा एकदा आले. मग तुकोबराय जर वैकुंठाहून या भक्तांना भेटण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाले तर ते आपल्याकरता का येणार नाहीत असा विचार त्यांच्या अंतःकरणात निळोबरायांच्या निर्माण झाला. मग निळोबराय तुकोबरायांची वाट पाहू लागले. ज्यावेळेला पिंपळनेर क्षेत्रामध्ये आले आणि फार व्याकुळ झाले, माझे श्रीगुरू तुकोबरायच आहेत, मी त्यांना मनोमन गुरु मानतो, त्यांनी मला प्रत्यक्ष भेट देण्याकरिता यावं. म्हणून तुकाराम 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 असं त्यांनी भजन करत एकाच जागेवर निळोबराय त्यांनी पडून राहिले. तुळशी वृंदावनाजवळ एकाच कुशीवर, एकाच कुडीवर त्यांनी अशा पद्धतीने पडून आणि जवळजवळ 42 दिवस निळोबरायांनी अशा पद्धतीने अनुष्ठान केलं. या दरम्यान प्रत्यक्ष परमात्मा निळोबरायांना भेटण्याकरिता आला. तो आल्यानंतर निळा मी तुला भेटण्याकरिता आलो. त्यावेळेला निळोबरायांनी अतिशय विशेष भावनेने भगवंताला सांगितलं की निळा म्हणे आम्ही नोळखोच देवा, तू काय याचा धावा करीत असो. देवा तू देव आहेस इथपर्यंत ठीक आहे, पण तुझं ज्ञान आम्हाला नाही, म्हणून तर तुकाराम महाराजांचा धावा करत आहे. म्हणून तुकोबरायांची मी वाट पाहतोय, मला तुकोबरायांची भेट घ्यायची आहे. म्हणून तुझं लागे इथे बोलाविले कोणी आणि प्रार्थले वाचून आलास का? तुझी प्रार्थना केली नाही तरी पण तू आलास, तू का आलास? हे भगवंता मला तुकोबरायांची भेट घडवून दे. भगवान आणि तुकोबराय 2 नाहीत, परमात्माच तुकोबरायांच्या रूपानं प्रगट झाला होता. म्हणून तोच परमात्मा आणि तुकोबरायांच्या रूपानं प्रगट होऊन निळोबरायांच्या समोर आला आणि मग निळोबरायांच्या मस्तकावर तुकोबरायांनी हात ठेवला. फार समाधान निळोबरायांना वाटलं आणि मग ते त्यांच्या शब्दात वर्ण करून सांगतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन. म्हणून मला त्यांनी सांभाळलं, ते मला भेट देण्याकरिता माझ्या घरी आले आणि फार विशेष असणारी ही पर्वणी निळोबरायांना प्राप्त झाली. ते म्हणले येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. म्हणून निळोबरायांनी आणि तुकोबरायांची वाट पाहिली. तुकोबराय आले आणि निळोबरायांच्या मस्तकावर हात ठेवून कृपेचा प्रसाद प्राप्त करून दिला. ते म्हणले माझी वाढविली मती गुणवर्णावया स्फूर्ती, निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. म्हणजे तुकोबरायांची सत्ता, तुकोबरायांची प्रेरणा, तुकोबरायांची कृपा, तुकोबरायांचा आशीर्वाद, तुकोबरायांचं मार्गदर्शन प्राप्त झालं आणि निळोबरायांना त्याच्यानंतर काव्य करण्याची स्फूर्ती प्रगट झाली. म्हणजे कवित्व करण्याची स्फूर्ती प्रगट झाली. म्हणजे त्यांनी स्फूर्ती दिली आणि मग माझी वाढविली मती गुणवर्णावया स्फूर्ती असं निळोबराय स्वतःच म्हणतात. आणि म्हणून तिथून पुढं अभंग रचना निळोबरायांची होऊ लागली. खरं तर तुकोबरायांचे जे अभंग आहेत ते विशेष असणारे अभंग आहेत. त्याच्यामध्ये वेदांताचं तत्त्वज्ञान गच्च भरलेलं आहे. तेच तत्त्वज्ञान जगाला प्राप्त व्हावं
आणि म्हणून आणि निळोबारायांनी पुढे त्यांनी महाराज सुलभ भाषेमध्ये त्याचं वर्णन करून सांगितलं. म्हणजे निळोबारायांचे जे अभंग आहेत हे तुकोबारायांच्याच धर्तीवर तुकोबारायांच्याच अभंगाच्या मांडणीवर तयार झालेले अभंग आहेत आणि असे विशेष असणारे अभंग निळोबारायांचे आहेत. मग एवढे वर्ष निळोबारायांना आता झाले, त्यांची अभंग गाथा सर्वत्र प्रचलित आहे. वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांपर्यंतचेच अभंग कीर्तनाला घ्यावेत असा एक दंडक आहे. निळोबारायांच्या नंतर कोणी काव्य केलं त्यांचे अभंग मात्र चिंतनाला कीर्तनाला घेतले जात नाहीत. म्हणून संप्रदायाचे हा नियम आहे. ते अभंग अतिशय सुंदर आहेत, श्रेष्ठ आहेत, त्याच्यामध्ये विशेष असणारे भाव आहेत. आमचे स्वामी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही परमार्थाची परंपरा प्राप्त झाली, सुरुवातीला परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज. स्वामीजी वारकरी पिंडाचे होते. ते संन्यास त्यांनी नंतर ग्रहण केला होता. त्यांचे गुरु होते पूर्वाश्रमीचे मोतीराम महाराज काकाणी. फळा संस्थान हे वारकरी संप्रदायामध्ये अतिशय विशेष असणारं व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांची छाप स्वामीजींवर पडली होती. स्वामीजींचं ज्ञानोबरायांवर विशेष असणारं प्रेम होतं. ज्ञानोबरायांचं वाङ्मय स्वामीजींना फार प्रिय वाटत होतं. अमृतानुभव ग्रंथ सतत ज्ञान अगदी स्वामीजींच्या जवळच होता. असं ज्ञान त्या स्वामींचं असणारं व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांना चांगल्यापैकी दृष्टी होती अभंगांची, या सगळ्या ग्रंथांची. स्वामींची एक तळमळ होती की सगळ्या संतांचे ग्रंथ सार्थ झाले. म्हणजे तुकोबारायांची गाथा सार्थ झाली किंवा ज्ञानेश्वरी सार्थ झाली, एकनाथी भागवत सार्थ झालं. तसं निळोबारायांची जी गाथा आहे, श्री संत बहिणाबाईंची गाथा आहे आणि नाथ महाराजांचे काही छोटे छोटे 10 प्रकरण ग्रंथ आहेत. जसं स्वात्मसुख, आनंदलहरी, आनंदानुभव, शुकाष्टक, हस्तामलक, हरिपाठ, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आदी करून सर्व, आणि या सगळ्या ग्रंथांचं मराठी अर्थ व्हायचा शिल्लक आहे आणि तो व्हावा अशी स्वामीजींची फार उत्कट इच्छा होती. आमचं स्वामीजींकडे सारखं जाणं राहायचं. मग स्वामीजींनी एक दिवशी मला बोलून दाखवलं. म्हणे, बाळा, तू कीर्तन करतोस, प्रवचन करतोस, कथा सांगतोस, तुला थोडी दृष्टी आहे. तू जर निळोबारायांच्या अभंगांचे अर्थ लिहिले तर किती चांगलं होईल. म्हणलं, स्वामीजी मला कसे लिहिता येतील? ते म्हणले, तू लिहायला सुरुवात कर, तुझ्याकडून ते लिखाण पूर्ण होईल. निळोबारायांचं, बहिणाबाईंचं आणि नाथ महाराजांचे ग्रंथ तू लिही, त्याचा अर्थ लिही, असं स्वामीजींची आज्ञा झाली. मग आता मला काही समजत नाही, मी कसा लिहू शकतो? तरी स्वामीजींची आज्ञा शिरोधारे समजून आणि निळोबारायांच्या अभंगांचा अर्थ लिहायला सुरुवात केली. ज्या वेळेला निळोबारायांच्या अभंगांचे अर्थ लिहायला सुरुवात केली तर विशेष वाटलं. मनामध्ये एक भाव धारण केला की या अभंगांचा मी अर्थ लिहित आहे. हे भगवंता, मी आता लिहायला घेतलेला आहे, पण आता मला याचा तंतोतंत निळोबारायांना जो अपेक्षित अर्थ आहे तोच करता येईल, त्याच पद्धतीचा अर्थ होईल असं मात्र सांगता येत नाही. मी तुला शरण आलेलो आहे. निळोबारायांचा आराध्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा, निळोबारायांचा आराध्य रामलिंग भगवान, म्हणून या देवतांच्या समोर विनवणी केली की आपणच निळोबारायांचे हे दिव्य असणारे शब्दरत्न आहेत आणि त्यांचा सरळ अर्थ करून घ्या. म्हणून निळोबारायांच्या अभंगांचा सरळ अर्थ लिहिण्याकरिता एक चांगला मुहूर्त शोधला आणि लिहायला सुरुवात केली. लिखाण होऊ लागलं आणि लिखाण होत असताना बऱ्याच अभंगांचे अर्थ त्यांनी झाले. मी असं मनोदय माझ्या मनात धारण केला होता की ज्या अभंगाचा अर्थ आपल्याला आडेल, जिथं आपल्याला अर्थ करता येत नाही तिथंच आपण थांबायचं, वहीमध्ये पेन ठेवून द्यायचं आणि शांत व्हायचं. असंच करायचो. ज्या वेळेला एखादा अभंग त्याने आडला, समजा बाळक्रीडा लिहित होतो, त्या बाळक्रीडेमध्ये एक कुळवई शब्द आला. आता कुळवई म्हणजे काय याचा अर्थ समजेना. मग बरेचसे शब्दकोश पाहिले, सगळं काही पाहिलं, त्याच्यामध्ये कुळवई शब्दाचा अर्थ सापडला नाही. मग नाईलाज झाला. म्हणलं आता हा शब्दाचा अर्थ कळत नाही, एका शब्दाकरता हा संपूर्ण गाथा आडून पडला. मग वहीमध्ये पेन ठेवून दिला आणि शांतपणे भगवंताचं चिंतन करत झोपून घेतलं. सकाळी जाग आल्यानंतर मला कुळवई शब्दाचा अर्थ झोपेतून जागा झाल्याबरोबर कळाला. माझ्या बुद्धीमध्ये लगेच त्याचा प्रवेश झाला. कुळवई शब्दाचा अर्थ होतो कुवलयापीड. कुवलयापीड हे हत्तीचं नाव आहे आणि ज्या वेळेला तो कुवलयापीड हत्ती आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरिता कंसाने पाठवला होता. भगवंतानं त्या मल्लसभेमध्ये प्रवेश करण्याच्या आधी हत्तीचा वध केला, हत्ती मारला, मग आतमध्ये प्रवेश केला. म्हणून बाकीची बाळक्रीडा लिहित असताना त्या सगळ्या गोष्टी कळत होत्या, हे कुळवई शब्दच कळाला नाही. पण निळोबारायांच्या कृपेने, भगवंताच्या तुकोबारायांच्या कृपेने तो शब्द कळाला. असे अनेक शब्द आहेत की जे शब्द त्यांनी आडले आणि ज्याच्यावर त्यांनी लिखाण करता येईना. मग त्यावेळी थांबलो, भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंताने स्वतःच ते शब्द त्यांनी सुचवले. मग त्याचे अर्थ लिहून झाले. काही अभंगांचे 2 प्रकारचे अर्थ मला जाणवले. मग त्या गाथ्यामध्ये 2 प्रकारचे अर्थ लिहिलेले आहेत.